नेतृत्व विकासाचा झंझावात आपले आमदार, आपले महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि माझे नेते आदरणीय बावनकुळे साहेब, माजी आमदार टेकचंदजी सावरकर, भगवानजी मेंढे, डीडीजी सोनटक्के, माझे मोठे बंधू अनिलजी बोडारे, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित सुनीलजी कोडे, स्वातीताई आकतकर, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित पूजाताई धांडे, पप्पूजी राऊत, राजेश नेरकर, कमल हातीबेड, चेतनजी कोळे, श्रीकांतजी खंदाळे, उपस्थित हरीशजी कंगाली, राजदेरकरताई, आशिष या ठिकाणी उपस्थित सर्व आणि माझ्या आपल्या विद्याताई मळावी, माझ्यासोबत उमेदवार असलेल्या सौ लीलाताई हातीबेड, योगेश मळावी, ज्योतिताई देवघरे, उपस्थित सर्व नावं सुटले असेल माफ करा. बावनकुळे साहेबांना आणखीन मिटिंग असल्यामुळे त्यांना जायचं आहे, त्यावेळी उपस्थित सर्व सन्माननीय आदरणीय मंच, पिंटू बाळस्करजी, पंकजजी देशमुख, नितीनजी वैद्य, माझ्यासोबत प्रचाराची धुरा सांभाळत असलेले सर्व मित्रमंडळी, मनोजजी लक्षणे, सर्वांचे नाव घेता येईल. मनोहरभाऊ शहाणे, या कार्यालयाचं प्रमुख काम त्यांनी सांभाळलेलं आहे. सातोनेताई, उपस्थित सर्व मुळेताई, अनेक महिला भगिनी, भुटलेताई, सर्व बसलेले सर्वांचे नाव घेता येईल. उपस्थित सर्व भाजपचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बंधू आणि भगिनींनो, अत्यंत चांगल्या दिवशी मी आता सांगितलं सावित्रीबाई फुले यांचे जयंतीचा कार्यक्रम आज आहे आणि एका चांगल्या दिवशी आपण आपल्या प्रचाराची सुरुवात करत आहोत. बंधू भगिनींनो, हुडकेश्वर, नरसाळा आणि माळगीनगर भागामध्ये विकास कोणी केला, काय केला, या अगोदरच्या सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आहे. भगवानजी मेंढे असो, डीडी सोनटक्के साहेब असो, सर्व आपले उमेदवार असो, या स्वातीताई आखतकर असो, यांनी सर्वांनी विकास सांगितलेला आहे. डबल मी त्याच्यात जाणार नाही. आपण एका परिवारामध्ये काम करतो. भारतीय जनता हा विचारधारेचा पक्ष आहे, परिवाराचा पक्ष आहे आणि या परिवारामध्ये जेव्हा केव्हा परिवारावर संकट येतं तेव्हा परिवारातील प्रमुख सदस्य बाहेर निघून त्या संकटावर मात करत असतात. आपण 15 वर्षापूर्वीच्या हुडकेश्वर नरसाळा परिसर पाहिलेला आहे. आपली सरकार नव्हती, बावनकुळे साहेब आमदार होते, परंतु बावनकुळे साहेबांनी ज्या धडपडीमध्ये सरकार नसताना काम करून दाखवलं, असं काम या महाराष्ट्रामध्ये कोणी केलं नाही जे बावनकुळे साहेबांनी करून दाखवलं. विकासाच्या खरा झंझावात गडकरी साहेबांनंतर जर कोणी असेल तर आपले बावनकुळे साहेब आहे. बंधू भगिनींनो, मी त्यांचं नेतृत्व जवळून पाहिलेलं आहे. आज भारतीय जनता पार्टीचं विजनच विकास आहे. विकासाच्या माध्यमातून काम करतात, पण आपले विरोधी पक्ष असलेले उमेदवार किंवा विरोधी पक्ष हे जातीचं राजकारण करतात, समाजाचं राजकारण करतात, तोडातोडीचं राजकारण करतात. पण भारतीय जनता पार्टी हे विकासाचं राजकारण करते. जाणे या हाय जागा इकडे त्यापासून जाणीते. त्यामुळे माझी विनंती आहे बंधू भगिनींनो, नगरसेवक पद हे शोभेचं पद नाही आहे. आपल्या ज्या समस्या असतील, प्रामुख्याने ज्या अडचणी असतील त्या सोडवण्याकरता हे नगरसेवक पद आहे, त्याकरता या निवडणुका आहे. माझी आपल्याला विनंती आहे, विरोधी पक्षाचे उमेदवार अनेक गोष्टी सांगतील, अनेक चुकीचे प्रलोभन देतील, पण माझी विनंती आपल्याला आहे, आजपर्यंत आपण सर्वांनी आपल्या भारतीय जनता पक्षाला साथ दिलेली आहे, यानंतर पण आपल्याला साथ द्यायची आहे. मला काही दिवस आठवतात जेव्हा या भागामध्ये 2014ला ग्रामपंचायत होती, भगवानजी मेंढे आमचे सरपंच होते, अनेक सदस्य या ठिकाणी बसलेले आहे आणि टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू होता. पण जेव्हा अनेक पाणी पुरवठ्यामध्ये महिला भगिनींना पाणी मिळायचं नाही, महिला भगिनींचे आम्हाला फोन यायचे, भाऊ अर्धा ड्रम पाणी मिळालं, 1 ड्रम पाणी मिळालं, एकदा त्या रस्ता करू नका, लाईट लावू नका, पण पाणी आम्हाला द्या. आम्ही सर्व पदाधिकारी बावनकुळे साहेबांना भेटलो, साहेबांना विनंती केली. बावनकुळे साहेबांना पेरी अर्बन योजनेच्या माध्यमातून 1 महिन्यामध्ये 245 कोटी मंजूर केले आणि हुडकेश्वर नरसाळ्यामध्ये पाणी दिलं. या महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती काम जे कोणी केलं असेल ते फक्त बावनकुळे साहेबांनी केलेलं आहे. रस्ते असो, पाणी असो, 155 कोटीची गडर लाईन असो, एकाहून एक सुविधा करण्याचं काम बावनकुळे साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे आपण सुद्धा मागील निवडणुकीमध्ये बावनकुळे साहेबांना मोठ्या फरकाने निवडून दिलेला आहे. नेता असावा तर कसा असावा, नेत्याची व्याख्या मी माझ्या जीवनामध्ये केलेली आहे. नेता असावा तर गडकरी साहेबासारखा असावा, नेता असावा देवेंद्रजी फडणवीस साहेबासारखा असावा,
नेता असावा, बावनकुळे साहेबासारखा नेता असावा, जो आपल्या सर्वांना परिचित आहे, विकासाची जाण आहे आणि विकासाच्या माध्यमातून लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. बंधू भगिनींनो, निवडणुका येतील जातील, आज आम्ही उद्या कोणी येतील, हे चालूच राहणार आहे. कारण की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून घटना तयार झालेली आहे. आज कोणी येतील, नंतर कोणी येतील, परंतु भारतीय जनता पार्टीचं कमळ हे कधीच बदलू शकत नाही. ते आजीवन राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा नेहमी कार्यकर्ता राहणार आहे. बंधू भगिनींनो, माझी आपल्याला विनंती आहे, येणाऱ्या 15 तारखेला कुठलाही विचार करू नका. गल्लोगल्ली प्रत्येक लोकांना सांगा, प्रत्येक वस्तीमध्ये सांगा, भारतीय जनता पार्टीच्या चारी कमळला आपल्याला बहुमतानं निवडून द्यायचं आहे. मी असेल, आमच्या लीलाताई असेल, ज्योतिताई असेल, योगेशजी मडावी असेल, एक लक्षात घ्या, नगरसेवक जरी आम्ही असलो पण नगरसेवक खरे तुम्हीच. ही निवडणूक तुमची, आपल्या सर्वांची आहे, कारण की भाजपा आपल्या सर्वांची आहे. माझी आपल्याला विनंती आहे, शांत बसू नका. काँग्रेसवाले निगेटिव्ह तयार करतील, सांगतील बाहेरचा उमेदवार आहे, पण त्या सांगणेवाला उमेदवार जो एक मत मागत आहे त्यांनी सांगावं तो कुठं पहिले राहतो, त्याला विचारा तो आपल्या प्रभागात राहतो, कुठं राहतो. 20 वर्षापासून राजकारण करत आहे, तो आपल्या भागामध्ये राहत नाही, आपल्या भागामध्ये कुठलं कार्य नाही. काँग्रेसवाले फक्त येतील, मतदान मागतील आणि निघून जातील, परंतु भारतीय जनता पार्टीच्या आपल्या परिसरामधला कार्यकर्ता हा 24/7 आपल्या सोबत आहे, आपल्या सुख दुःखामध्ये आहे. मागच्या काळामध्ये आपल्या आशीर्वादाने 4 नगरसेवक आपले निवडून आले. बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या हुडकेश्वर नरसिंहामध्ये अनेक विकास कामं झाली. आमच्या नगरसेवक भगवानजी मेंढे असो, या ठिकाणी लीलाताई हातीबेड असो, विद्याताई मडावी असो, स्वातीताई आखतकर असो, यांनी अत्यंत चांगले काम केले. मध्ये 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीची सरकार होती, निधी मिळाला नाही, परंतु देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनल्यानंतर अनेक मोठ्या प्रमाणात निधी आमच्या 4 नगरसेवकांनी आणला. बंधू भगिनींनो, विकासाची जाण करणारे कार्यकर्ते हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, काँग्रेसमध्ये नाहीये. त्यामुळे आपल्याला सर्वांना लोकांना सांगायचं आहे, काँग्रेसला मतदान देणं म्हणजे चूक करणं आहे, मत वाया घालवणं आहे. माझी आपल्याला प्रामुख्याने विनंती आहे, माझ्याकडे कुठलीही पद नसताना मी बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून थोडेफार करण्याचा काम करण्याचा प्रयत्न केला, आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला, आपण जेही म्हटलं ते करण्याचा प्रयत्न केला. माझी आपल्याला प्रामुख्याने विनंती आहे, येणाऱ्या 15 तारखेला 4ही कमळ 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 आणि कमळचीच बटन दाबून बहुमताने निवडून द्यायचं आहे, हीच विनंती.